आपण बघितलं असाल की गेले 4 वर्ष या संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि हा निर्णय खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या बाजूनेच होणार आहे, कारण तेच पक्षाचे संस्थापक आहेत आणि त्यांनाच निशाणी पडणार आहे। निवडणूक आयोगाने तेव्हा दबावाच्या राजकारणामध्ये हे चिन्ह शिवसेनेतनं फुटलेल्या गटाला दिलं होतं आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आजच्या सुनावणीमध्ये किंवा 4 दिवसाच्या सुनावणीमध्ये जे काही घडामोडी झाल्या आहेत त्याप्रमाणे चिन्ह हे आम्हालाच मिळणार आहे। झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा करण्यात आला आहे, एकंदरीत बघताय आपण बघितलं असाल की गेल्या महिनाभरामध्ये झेनच्या तरुणांनी जे कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून किंवा तरुणांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या पक्षातले पक्षभेद विसरून जे तरुण एकत्र आले आणि त्यामुळे सरकारची झोप उडालेली आहे। सरकारमध्ये वारंवार भ्रष्टाचार होत आहे, नोकर भरतीमध्ये असू देत, परीक्षा भरती असू देत आणि या विरोधात दिल्लीमध्ये सुद्धा जो काही लाठी हल्ला झाला किंवा आता झारखंड होतं तो अत्यंत निषेधार्थ आहे। तरुणांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि त्यांना त्यांची ज्या मागण्या आहेत त्या योग्यच आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ज्यांच्या विरोधात ते लढतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। मुंबईसह परिसरात घर मिळत नसल्यामुळे मराठी तरुणी आक्रमक झाले। नालासोपारा आणि मीरा रोडमध्ये मराठी लोक राहतील का, असा मराठी तरुणांचा सरकारला सवाल आहे। नाही, आता खरं तर आपण बघितलं असेल की सगळीच मुंबईमध्ये डेव्हलपमेंट एवढी झाली आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने दर ह्या परप्रांत्याने वाढवले आहेत आणि त्यामुळे मुंबईत राहणं हे मराठी तरुणांना आता अशक्यप्राय गोष्ट झालेली आहे। परंतु यातनं सरकारने मार्ग काढला पाहिजे, कारण ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे त्या ठिकाणी मराठी तरुणांना वेगळी जागा राखीव ठेवली पाहिजे। विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी झारखंड बंद विधानसभा मार्च काढणार आहे। नाही, खरं तर हाच संपूर्ण भारतात पण केला पाहिजे, कारण दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं होतं त्या नुसतं दिल्लीपुरतं नाही होतं, तर संपूर्ण देशातनं दिल्लीत लोक आले होते आणि त्यांना बॅलेट गर AK-47 सारख्या अस्त्राने त्यांच्यावर मारा केलेला आहे आणि त्यामुळे त्याविरोधात सुद्धा त्यांनी कारवाईचं धाडस दाखवलं पाहिजे। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात काल भाजपची रॅली झाली। नाही, खरं तर आता भाजप जो काय मोदींच्याबद्दल लोकांनी जो रोष व्यक्त केला आहे, मोदी आणि अमित शहा लोकसभेमध्ये येत नाही ती वस्तुस्थिती आहे आणि त्या पद्धतीने आज देशामध्ये जे वातावरण झालं आहे आणि ते वातावरण आपण बघितलं असेल की काही दिवसापासून वर्षापासून वंदे मातरम किंवा भारत माता की जय हा आपलाच हक्क असल्याचं सांगत होते, परंतु आज खरं तर संपूर्ण भारतातल्या तरुणांनी दाखवून दिले की हे भारत माता की जय हा आमचा नारा आहे, तरुणाचा नारा आहे आणि त्यामुळे त्यातनं कुठेतरी बाजूला येण्यासाठी ही रॅली संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये दर दिवशी काढली जाते आणि खरं तर आता ह्या तरुणांनी सुद्धा जी रॅली काढली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, परंतु ह्या रॅली ह्या राजकीय प्रेरित आहेत। 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन होतो आहे आणि त्याच्या ज्या रॅली आहेत ते राजकीय प्रेरित आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते की पक्ष सुनावणीच्या दरम्यान ज्यावेळेला नारायण राणे पक्ष सोडून गेले त्यावेळेला कुठल्या पक्षावरती असा खरं तर नारायण राणेंनी पक्ष सोडला, पक्षाची गद्दारी केली वस्तुस्थिती आहे, परंतु त्यांनी पक्षाची गद्दारी करताना ते दुसऱ्या पक्षात गेले आणि आज शिंदेनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्यातून आपला पक्ष हाच खरा आहे हे सत्ता असल्यामुळे दाखवू शकलं, त्यामुळे राऊत साहेबांनी ते विधान केलं असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।